सर्वांना जय भीम. 133व्या भीम जयंतीच्या शुभेच्छा. मी हा नवीन यूट्यूब चॅनल बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्याशी रिलेटेड असणाऱ्या सर्व प्रकारच्या टॉपिकसाठी सुरू केला आहे. यात तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. दो आय एम नॉट दॅट मच फ्लुएंट इन इंग्लिश, बट स्टील आय ट्राय माय बेस्ट टू मेक इट अंडरस्टँडेबल टू दी ग्लोबल ऑडियन्स. त्याच्यामागचा मोठो हाच असणार आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अगदी ग्लोबल लेवलला बाबासाहेब आंबेडकर लोकांना माहिती व्हावे, ही प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे जिथे जी भाषा गरजेची वाटेल तिथे त्या भाषेत व्हिडिओज बनवण्यात येतील. रिसेंटली आपण 16 डिसेंबर 2023ला महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्ध धम्म परिषद घेतली होती. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण बाबासाहेबांनी जेव्हा नागपूरला दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी संकल्प सोडला होता की 16 डिसेंबर 1956ला असंच दीक्षा सोहळा मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित करण्याचा. पण त्याआधीच काळाने घाला घातला आणि बाबासाहेबांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं. ते गेल्या वर्षी पूर्ण झाले, म्हणजेच तब्बल 67 वर्ष लागली. तर या तारखेचं हे महत्त्व आहे. तिथे वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचा व्हिडिओ मी इथे वर कुठे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तो जाऊन नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सध्याच्या टॉपिकला, भीम जयंती वरळी 2024. सुरुवातीपासूनच म्हणजे बाबासाहेबांपासून वरळी हा दलित चळवळीचा बालेकिल्ला राहिला आहे. बाबासाहेबांची भाषणे या बालेकिल्ल्यात झाली आहेत. माझ्या आजीचीच गोष्ट सांगतो. कामगार मैदान म्हणजे आज कामगार हॉस्पिटल जिथे आहे तिथे बाबासाहेबांच्या सभेमध्ये माझ्या आजीने गाणं गायलं होतं आणि तिला प्रोत्साहन म्हणून एक पितळेचं पातेलं किंवा टोप बोलू शकता तो भेट देण्यात आला होता. तर सांगण्याचा उद्देश एवढाच होता की वरळी बीडीडी चाळ ही दलित चळवळीच्या इतिहासाची साक्षीदार होती. काय म्हणाला आहे? नाही, होती. आता होतीच म्हणावं लागेल, कारण आपणा सर्वांना कल्पना असेलच की बीडीडी चाळ तोडून तिथे नवीन टॉवर घातले आहेत. त्यामुळे आज ना उद्या ही चाळ संस्कृती मोडीत निघणार आहे. तसं यात वाईट असं काही नाही. बदल हा मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून सुरुवातीपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांचा लोंढा रोजगाराच्या संधी शोधत मुंबईला धडक देत आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेला हा लोंढा थोपवण्यासाठी मुंबईला हॉरिझॉन्टल नाहीतर व्हर्टिकल वाढावं लागत आहे. जगातील सर्वच मोठ्या शहरांची एकूण हीच परिस्थिती आहे. त्यामुळे यात वावगा असं काही नाही. पण या नवनवीन गोष्टी जुन्या गोष्टींना रिप्लेस करताना पाहायला मिळतात आणि हेच कारण आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. उद्या जाऊन आपण आठवण म्हणून हा व्हिडिओ पाहू शकता की त्यावेळी भीम जयंती वरळीत अशी साजरी व्हायची. त्यामुळे हा व्हिडिओ एक डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून बघा. जास्तीत जास्त रॉ आणि रिअल ठेवण्याचं कारण हेच आहे. आणि तसेही एवढ्या गोंधळात प्रॉपर ब्लॉग कंटेंट बनवणं शक्य नव्हतं बिकॉज ऑफ केऑस. तर आता व्हिडिओ एन्जॉय करा. जय भीम, जय शिवराय. हे आंबेडकर भवन ट्रस्ट वरळीतील जुनी इमारत आहे. इथे असणाऱ्या बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर जयंतीच्या दिवशी सर्व लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. आणि हो, आणखी एक गोष्ट सांगायची राहिलीच की ती म्हणजे या महाराष्ट्राचे धडाडीचे नेते, साहित्यिक, फिल्म मेकर, बेधडक व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य यात्रे हे सुद्धा वरळीतच राहायचे. आता यांचा उल्लेख का केला तर सांगतो पुढे. सुरुवातीला त्यांनी बाबासाहेबांना देखील विरोध म्हणा किंवा क्रिटिसाइज केलं होतं, पण नंतर त्यांना बाबासाहेबांची भूमिका पटली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते प्रमुख नेते होते. नंतर या लढ्यात बाबासाहेब देखील आले आणि त्यांनी कोर्टात मुंबई महाराष्ट्राची कशी हे कोर्टाला पटवून दिले. त्यामुळे आज मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला. आणि बाबासाहेबांना या लढ्यात प्रबोधनकाराने आणले म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील. जेव्हा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा चैत्यभूमीवर फक्त अत्रेंचं भाषण झालं होतं. वरळी नाक्यावर अत्रेंचा पूर्णाकृती पुतळा आहे. भरपूर लोकांना वाटतं की तो बाबासाहेबांचा पुतळा आहे, पण असं नाही. 1 मे 1960ला कामगार दिनी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या वेळी यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूच. तुर्तास इतकेच.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या आंबेडकर मैदानात छोटेखानी जत्रा भरली आहे. वेगवेगळे पाळणे, खेळण्याची दुकाने, मिठाईची दुकाने यांनी गर्दी केली आहे. लहान असताना या सगळ्या गोष्टींनी आपल्यापैकी बहुतेकांना भुरळ घातली असेलच, इन्क्लुडिंग मी.